रंगाला आत्ताच्या आत्ता इथे बोलव, मला त्याला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. रंगा आला की जरा त्याच्याशी गोडी गुलाबीने बोला. तुमचं काम कसं पटापट करून देईल ते. बघ तुझं पार्सल आणलं मी मोदक आजोबांसाठी टिफिन घेऊन जाते. म्हणजे कसं? नाही नको, अविनाशी नेतील ना. अरे काय नवीन नाटक आहे? नाही नाही नाही, हे नाटक नव्हे, हे शिक्के आहेत शिक्के. हे साधे सुधे शिक्के नाहीये बरं, हे किस्मत ठरवणारे शिक्के आहेत. हे शिक्के तुमचं बी किस्मत ठरवू शकते. हे बोल क्या, आजपर्यंत असा कोणी जन्माला आलेला नाहीये तो या सत्यजित भालेकरचं नशीब ठरवेल. माझं नशीब मी स्वतः लिहित असतो. ते मला माहित आहे, पण हा एक खेळ आहे, तर खेळून पाहिले काय हरकत आहे. तसंही तुम्ही सयासाठी एवढे वन हिंडूनच राहिले ना उन्हातानाचे. सया भेटल्या का तुम्हाला? नाही ना. मग एकदा हा खेळ खेळून किस्मत आजमावले काय हरकत आहे? काय म्हणतो मी? हे बोल क्या, मला तू टोपी तर घालत नाहीये ना बे? नाही 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 नाही, मी तुम्हाला काय टोपी घालणार आहे? एकदा खेळून तर पहा. काय खेळ आहे हा सांग? हे 3 शिक्के आहेत आणि हे 3 मग आहे, म्हणजे कप आहे. आता या शिक्क्यावर मी एक कप असा उबडा ठेवन आणि ते कप गर 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 इकडून तिकडे फिरवन आणि मग तुम्ही एका कपावर बोट ठेवायचं. त्याच्या खालून जो शिक्का निघत तो शिक्का तुमची किस्मत ठरव. म्हणजे समजा हा सोन्याचा शिक्का निघाला तर ममता त्या पेपरवर सह्या करत. व्हेरी गुड व्हेरी गुड. समजा हा चांदीचा शिक्का निघाला तर काकाजी त्या पेपरवर सह्या करत. हे चालेल. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा तिसरा. समजा हा तिसरा निघाला तर दोघं बी सह्या करणार नाही. साहेब तुम्ही असे चिडचिड नका करत जाऊ बा, मला लय धडधड व्हायला लागते. तुम्ही शांत व्हा प्लीज, हात जोडतो मी, विनंती करतो. शांत सत्यजित शांत. अरे बोल क्या, हा तुझा कधी जीव घ्यायची वेळ आली ना तर असंच कपात घरा फिरवून मारणार आहे. मारण्याच्या काही गोष्टी करता साहेब. बरं ते सोडा, या खेळासाठी तुम्ही तयार आहे ना? रेडी? पैसे नंतर दिले तरी रेडी. साहेब याची काय जरूरत आहे? या खेळात हे काही नसतेच ना, ठरलेलंच नाहीये हे. राहू दे, हो करतो चालू. आता मी हे कप उघडे ठेवतो. हे पहा, करा साहेब. आता सिलेक्ट करा, म्हणजे कुठल्या तरी एका कपावर बोट ठेवा. पाहू तुमच्या सह्यांचं नशीब. कन्फर्म? का करून आले भाऊ तुम्ही? मला केशव बोलला की तुला पैशांची गरज आहे. आय एम सॉरी, कामाच्या गडबडीत ना मी विसरून गेले. हरकत नाही, मी मॅनेज करेन काहीतरी बाहेर. मी असताना तू दुसरीकडून का मॅनेज करणार आहेस? माझ्यावर विश्वास नाहीये का? आय मीन, मला एकदा सांगितलं असतंस तर मी काहीतरी करून अरेंज केलेच असते ना. नाही मॅडम, काय मॅडम, कम ऑन रंगा, आपण एवढे क्लोज आहोत आणि तू आता असं मला मॅडम वगैरे म्हणून हाक मारणारस का? आफ्टर ऑल वी आर पार्टनर्स.
क्या बात आहे. या SRA वाल्यांचा फोन आल्यावर पोरगी लगेच बदलली. काय झालं? नाही काही नाही. मी तू पार्टनर बोलली ना, आपल्याला आवडलं आपल्याला. ऐक ना रंगा, यू नो व्हॉट, माझं ना एक स्वप्न आहे. मला ना ह्या जागेवर एक 3 स्टार हॉटेल बांधायचं. बांधून टाकूया. कोण अडवतं तुला? SRA वाले, कोण? स्लम रिडेव्हलपमेंट वाले. ही चाळ त्यांच्या अंडर येते असं दाखवून हे प्रोजेक्ट ते आपल्याकडनं काढून घेऊ पाहतायत. आपल्याला त्यांना थांबवावं लागेल रंगा. करेक्ट आहे का तुझं? SRA वाले ना, काय करावं लागेल? होऊन जाईल. खरंच पण त्यांना थोडे पैसे चारावे लागतील आपल्याला. देईन ना, जरा जास्त द्यायला लागतील. तू म्हणशील तितके देईन. तू करशील ना माझी हेल्प? हा करेन की. चला लागतो का आम्हाला? रंगा एक मिनिट. काम करायच्या आधी रंगा कधीच पैसे घेत नाही. कारण त्याला माहिती आहे, त्यांनी काम हातात घेतलं की 200% काम होणार. आणि असं पण हे पैसे आणि तू कुठे पळून चाललाय? त्या कामाचे वेगळे, हे वेगळे. हे माझ्याकडून माझ्या प्रिय मित्राला गिफ्ट. मला माहित नाहीये ना तुला काय आवडतं. तुला जे आवडेल ना ते घे. थँक्स. तुला माहितीये US मध्ये थँक्स कसं बोलतात? नाही कसं म्हण? सांग. सांगावंच लागेल तुला. मी कधी गेलो नाही US ला. पाणी हवंय तुला? पाणी. सॉरी. तुमच्याकडे सॉरी म्हणायची वेगळी पद्धत नाहीये ना? सेम. काय करून राहिले भाऊ तुम्ही? काय करून राहिले सर तुम्ही? लवकर सिलेक्ट करा, नाही तर वर्तमानाचा भूतकाळ व्हायसाठी वेळ नाही लागत. अरे एकतर कन्फ्युज किती केलंस तू मला. किती स्पीड न फिरवलंय का मला काय दिसलं पण नाही. ते खेळच तसा आहे तो. मी काय करू? चाले. हा परत हा. एक यार. आई, आई. रघुनाथ काका आईला ओळखतात. त्यांनी डायरी बघायला नको म्हणून आईने सगळ्या डायऱ्या लपवून ठेवल्या. पण का? असं काय रहस्य आहे त्या डायरीचं जे आई सगळ्यांपासून लपवून ठेवते? साहेब अहो करून टाका ना आता सिलेक्ट. नाही तुम्ही मगासपासून नुसते येरझाऱ्या घालून राहिले म्हणून म्हटलं. एक काम करा, लावा छातीले माती आणि दाखवा तुमचा जिगर. साहेब हे हा हा हा.
साहेब करून टाका ना शिले, करा ना नक्की एक डाव. एक पे गप क्या गप, ये गपशप मेरे को मत बोल. एक तो गलती खुद करती है और मेरे को. अरे मैंने गलती से बोला ना सत्यजीत को कि मेरा असली नाम जानेगा तो पैंट गिली कर देगा तू. तो तू मेरे पे उखड़ गई और तू खुद भी क्या कर रही है, वही तो कर रही है ना. काय जरूरत होती तुला सगळ्यांच्या समोर त्यांना रघु काका बोलायची. और डायरी तो ऐसे छुपा रही थी जैसे सोना हो. मग काय करायला हवं होतं मी? सगळ्या वह्या डायऱ्या बघून त्यांना जुनं आठवून काहीतरी बोलतील याची वाट बघायला हवी होती. वैसा नहीं है मेरी माँ, लेकिन कोई तरीका होता है ना, कुछ आराम से बोलने की होती है कोई बातें. तो ऐसे झट से बिना सोचे समझे बोल देते हैं ना, इसीलिए सब शक करते हैं तेरे ऊपर. त्या अविनाशजींच्या समोर पण तू झट करून दिशाच्या हातामधून डबा काढलास ना. क्या सोचा होगा उन्होंने? बरोबर आहे तुझं, मला कळतंय, पण त्यावेळेला काय होतं ना मला तेच समजत नाही. आई, आई, मला तुझ्याशी बोलायचं. कशाबद्दल? काही लपवतीयस का तू? काही काय? का करेन असं? त्या डायरीचं काय प्रकरण आहे? अरे दिशा क्या पूछ रही है? मैंने बोला ना तुझे, डायरी के बारे में सुनते ही वो कुछ हो जाता है. वो डायरी लेके जाते हैं वो साथ में. म्हणजे नक्कीच त्या डायरीचं काहीतरी रहस्य आहे. आणि त्या दिवशी ती साफसफाई करताना जी पेटी सापडली होती त्याचा तुझा काही संबंध नाहीये दिशा. आई, मागच्या वेळी सुद्धा असंच झालं होतं. माझ्या भूतकाळाशी कोणाचा काही संबंध नाहीये म्हणून तू मला काहीच सांगितलं नव्हतं. मंगेश मामाने व्हिडिओ रेकॉर्ड केले नसते तर मला कधी काही कळलंच नसतं. काय उपयोग झाला ते बघ. काय उपयोग झाला तुला सगळं कळून? काही चांगलं घडलं तुझ्या आयुष्यात? नाही ना. जे काही घडलं ते वाईटच घडलं. घाबरतीयस? कशाला? रघुनाथ काकांची मेमरी परत येईल त्याला? एक काम करे, बोल किया. हा. परत एकदा नाणी दाखव आणि परत एकदा कप फिरव. पण ह्यावेळी हळू फिरवायचा कप. आलं का लक्षात? हो साहेब, असं काही नसते होत. काऊन माहितीये? काऊन का आता तुमचं नशीब याच्यात फिस झालाय, फिस. हो, आता ते हलवता येत नसते. तुम्ही एक काम करा, तुम्ही शांतपणे बसा, डबल एकदा विचार करा आणि सिलेक्ट करा. शांत सत्यजित, शांत. बोल क्या? हा, जरा 2 मिनिटं बाहेर जा ना. मला असं कॉन्सन्ट्रेशन करून मला विचार करायचा. म्हणजे सर, आता तुम्ही मलेच टोपी घालून राहिले? तुम्ही मले बैताड समजले काय? म्हणजे इथून मी बाहेर जाईल आणि तुम्ही एक 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 कप उचलून पाहाल आणि सोन्याचं नाणं कुठं आहे त्या कपावर बरोबर बोट ठेवा. हा, असं नसते होत साहेब. हे बोल क्या, मी चिटिंग करेन काय असं म्हणतोयस काय? नाही, म्हणजे वाटून तसंच राहिलाय, पण तसं नसल ना, नसूही शकते तसं. पण महत्वाचं हे आहे काय, हे गेमच्या रूल मध्ये बसत नाही. रूल नाही काय? हा, करा नक्की करा एकदा. अच्छा, हे फायनल ना? नाही, हा फायनल. आता हा फायनल. हो, करा ना नक्की. दिशा बेटा, कुछ भी नाही सवाल. मावशी, हे जे काय चाललंय ते न कळण्या इतकी लहान नाहीये मी. आई, रघुनाथ काका आणि आई बऱ्याच वर्षापासून एकमेकांना ओळखतात. त्यामुळे भालेकरांच्या घरातल्या बऱ्याच गोष्टी या रघुनाथ काकांना माहित असतात आणि म्हणून आई घाबरते. कारण रघुनाथ काकांची मेमरी परत आली
तर आईचा भूतकाळ सगळ्यांना कळेल. अरे नाही माझा भूतकाळ काही. माझा भूतकाळ कशाला हवाय सगळ्यांना? माझा भूतकाळ आहे ना, सगळ्यांना कळायची गरज नाहीये दिशा. आई अगं पण मी. बस झालं, बस. मला कंटाळा आलाय हे सगळं ऐकून, सतत आणि सतत. हा विषय बंद करून टाकायचा आहे मला. हा विषय बंद करण्यासाठी ना आता मी स्वतःलाच काहीतरी करून घेते. मेरी माँ क्या अनाप शनाप पक रही है. शांत रहो ना, तुम दोनों कुत्ते बिल्ली की तरह झगड़ा करो. बाहर मेहमान बैठे हैं, समझ रहे हो? शांत रहा ना प्लीज. सॉरी. आत्या पार्सल न्यायला आलेत. हाँ लाते हो. शांत रहा. ईशा, माझा भूतकाळ किती त्रासदायक आहे तुला आता बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. मग आजवर मी तो त्रास भोगतेय ना. मी भोगते तेवढं पुरे. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्रास झाला पाहिजे असं नाही वाटत आहे मला. कारण माझ्या भूतकाळाचा त्रास तुम्हाला झाला ना तर मला जास्त त्रास होईल. तुला जो त्रास होतोय तो कळतोय मला आई. आणि म्हणूनच मला आता सत्यजित भालेकरांना धडा शिकवायचा. बाळा, या सगळ्याकडे तू नको लक्ष देऊस. तुझ्या भविष्याकडे लक्ष दे. लग्न वगैरे करून सासरी जाणार आहेस ना की इथेच राहणार आहेस? जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या आहेत ना तेव्हा घडतील बा. हे नको डोक्यात ठेवू सगळं. अरे तेव्हा आपण बोलत काय राहिलोय? बाहेर जेवणासाठी तात्काळले असतील. ताटकी चल. हा नक्की. हा आता हा 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 शेवटचा नक्की ना? हे बोल की परत जर का नक्की का बोललास ना तर जीभ सोडून तुझ्या हातात ठेवेल. नाही नक्की कॅन्सर. हा कन्फर्म ना? कन्फर्म. हा मग हा राहिला तुमच्या नशिबाचा कप जो तुम्ही सिलेक्ट केला. आणि हे उरलेले दोघं काढून टाकायचे. आता तुम्हीच उघडा तुमचं नशीब. तांब्याचा शिक्का. आता हे ममता काही सही करत नाही आणि काकाजी बी सही करत नाही. हा कप तुझ्या टाळक्यात टाकला ना की तू काही वाचत नाही आता. अहो असं करू नका. मला हे म्हणायचं आहे का आता दुसरी काहीतरी शक्कल लढवा. म्हणजे ह्या पेपरवर सह्या कशा भेटल याचं प्लॅनिंग करा. कमिशनर साहेबांनाच फोन करायला लागेल. मानाच्या हातून काही होणार नाही असं वाटायला लागलंय मला. जागी कोणी तर दुसराच आणावा लागेल. हॅलो कमिशनर साहेब. बसा. हा आरामात बसा. मैं ना गरम गरम रोटी बनाती हूँ, तब तक तुम लोग परोसना शुरू करो. हाँ सुवर्णा कशाला वाजवतीयस? ठीक आहे बाळा, रागवू नको एकदम. थांबेल. थांबा बाळा. सुवर्णा. मावशे हे कोण? अरे आपले अविनाशजी आहेत ना, त्यांचे बाबा वडील. काय बोलते? हो काका. रंगा रंगा भार्गव साहेब आपल्याला ओळखतात ना? नाही पण ते नाही ओळखत कोणाला. थोडा प्रॉब्लेम. तू का हाक मारत आलास मला? नाही काय रे रंग? थांब ना, कशाला ओरडते? तुझं रातमध्ये बोलायचं. दिशा मला तू जरा वाढण्याचं बघतेस. मी आलेच. हा
साहेब अचानक बोलवलं. कमिशनर साहेबांशी काही बोलणं झालं? झालंय माझं बोलणं. पण माने, तुमची सुटका होण्याची चिन्ह दिसत नाहीत मला. साहेब असं नका ना करू, पोटा पाण्याचा प्रश्न आहे हो. माने, कशी सारखी किरकिर किरकिर किरकिर. आणि तुमचं टेम्पररी सस्पेन्शन आहे, म्हणजे पगार तर चालूच राहणार आहे ना. काय तगडीवर तंगडी टाकून झोपायचं, मजा करायची, पार्ट्या करा. मला बोलवा पार्टीला, मी येईन ना. साहेब का मंकस करता आता माझी? पगारावर भागलं असतं तर अंडर जर टेबल घेतलं नसतं ना. भागवायला शिका माने. तुम्ही माझे खास आहात, तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडणार. माझ्याकडचा पगार चालूच ठेवतो. खुश? थँक्यू साहेब. या झाली इकडे या. माने, सध्या तुम्ही रिकाम टेकडेच आहात. तर माझं एक काम करा, पोलीस खात्यातील अशी एखादी व्यक्ती मला सांगा सध्या भार्गवशी छान दुश्मनी आहे. पुरुष किंवा स्त्री कोणी चालेल. तेजस्विनी सावे.